हो घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या 15 तारखेला होत आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 25 यामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच इथले पालकमंत्री या सर्वांच्या मुंबरे साहेब शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खांद्यावर भगवा घेऊन या ठिकाणी जनतेची सेवा करण्याकरता निघालो आहोत। अनेक समस्या या ठिकाणी आहे। सर्वांगीण ज्या समस्या आहे, प्रथमतः पाणी समस्या असेल, ड्रेनेज समस्या असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, अनेक ठिकाणी असेल चिकलठाणची दुर्गंधी असेल, तिथली कचरापट्टी असेल, सुकना नदीचा जो दुर्गंधी येतो सर्वांना त्याचा त्रास होतो, त्याच्यापासून अनेक अन्याय होतो, ते असेल विद्यार्थ्यावर जे शिक्षण असेल, नारी शक्तीचा जे काही असेल अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था देण्याची आम्ही हमी करतो। त्याचबरोबर आम्ही चारही उमेदवार आम्ही कुठलेही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहोत, पूर्ण वेळ आम्ही समाजसेवक आहोत। त्याच्यामुळे आम्ही जे करणार आहोत ते पूर्ण वेळ समाजसेवा करणार आहोत। जय महाराष्ट्र। आता सध्याला तुमचे समोर जे असले सत्ता पक्ष येते, आता सध्याला वरती तुमची युती पण आता हलती युतीने झाल्यामुळे आता तुम्हाला मैदानात उतरावं लागलं, पण आता तुमची लढत कोणासोबत घरी लढत? माझी लढत तर फार मोठ्या माणसं सांगत आहे। 24ला महापौर राहिला, अनेक हाडामोडी करतो, कार्यकर्त्याचे घडामोडी करतो, कार्यकर्त्याचे हाड मोडतो। दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही, दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही आणि कार्यकर्त्याचं फिरणं झालं का त्यांच्या जीवावर शेवटच्या टप्प्यात उभं राहून ते कार्यकर्त्यांचं जे नुकसान होतं त्यांचं ते होऊ नये, कार्यकर्त्याला सन्मान मिळावा, यांची माझी लढत त्यांच्याशीच आहे। निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं काम कोणतं करणार आपण? निवडून आल्यानंतर सर्वात काम इथल्या महिलेच्या ज्या मुळात पाणी व्यवस्था जी आहे त्या आम्ही प्रथमतः सोडवण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव? मदन देवराव नवपुते, आमच्या इथल्या उमेदवार चंद्रकला मदन नवपुते, ओबीसी महिला। त्याचबरोबर आमच्या पवारताई सुनीताताई पवार आमचे सहकारी गेल्या 25 वर्षापासून आमच्या बरोबर काम करतात असे आमचे बळीरामजी कदम आणि मागासवर्गीय मधून ज्यांचा चहाचा उद्योग आहे, जे चहाचे पंतप्रधान झाले असे आमचे चहावाले प्रशांतजी वाघ हे या ठिकाणी या सर्वांना निवडून द्यावा अशी सर्व मतदारांना विनंती करतो। उठणार नाही, मातणार नाही, आम्ही घेतला वसा टाकणार नाही, कायम समाजाची सेवा करू एवढंच सध्या विनंती। सध्याला जी परिस्थिती परवा 25 मध्ये चिकलठाणापासून रामनगर पर्यंत जल्लोष चालू आहे आणि तुमच्यासोबत हजारो महिला सध्या दिसत आहेत, पण महिलांचे आणि इतर प्रश्न मार्गी लागलेले नाही सत्ता असल्यामुळं, तरी पण आता तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम कोणतं काम असणार? सर्वप्रथम मी प्रभागासाठी सगळ्यात पहिलं प्रथम काम हे जी पाण्याच्या समस्या आहेत, 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी येते, सर्वप्रथम पाणी कसं 1 दिवसाआड रोज पाणी येईल सगळ्या अगोदर ते प्रयत्न करणार। त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये नशाखोर मुलांचा खूप त्रास आहे, महिलांना मुलींना खूप त्रास होतोय नशाखोरांचा, तर सगळ्यात अगोदर नशाखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शिवसेना राहणार नाही। जे पाणी प्रश्न तुम्ही हजारो कोटी रुपयाची पाणीची योजना आणली होती, त्याला MIMचा आणि भारतीय जनता पार्टीचा विरोध होता, याला कसं तुम्ही आता सत्ता आल्यानंतर हे करणार, तुम्ही आता मार्गी लावणार? त्या याच्यावर पहिले महायुतीच्या सरकारमध्ये जे 1680 कोटी रुपये दिले होते, तर त्यानंतर काही काळांतरित काळाने जे सरकार बदललं आणि त्या सरकारने 2.5 वर्षे काम बंद ठेवल्यामुळं पाणी पुरवठा पुढे गेली होती आणि जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब आले, मुख्यमंत्री झाले, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याला वरतून काम सुरळीत केलं। आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे। आरोग्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये, सरकारी हॉस्पिटल नाही, त्याच्यासाठी काय करणार? नक्कीच लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी मैदानासाठी ते जे गार्डन ट्रॅक लावणार आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला जे ओपन स्पेस आहे तिथं सर्वप्रथम मी वृद्धवय मुलांसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी फिरण्यासाठी जे ट्रॅक बनवणार शिशुविकरण करणार आहे
आणि मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड बनवणार आहे. मतदारांना काय आवाहन करणार याच माध्यमातून? मतदाराला आम्ही आज असं ठरवलं होतं की आम्ही डोर टू डोर करायचं होतं, पण डोर टू डोरचं रॅलीमध्ये रूपांतर झालं. असा मतदाराचा भरघोस पाठिंबा आहे, त्याबद्दल मी मतदाराचे आभार मानतो. आणि असेच माझ्यासोबत 15 तारखेपर्यंत राहा. मी तुमच्या 5 वर्षे नगरसेवक नाही तर तुमचा सेवक म्हणून काम करीन, तेवढी मला संधी द्यावी. आणि येणाऱ्या काळामध्ये जी समस्या उपलब्ध होईल, समस्या आहेत त्या आम्ही शिवसेनाच त्या समस्या मिटवू शकते. आणि मूलभूत सुविधाला आम्ही सर्वप्रथम प्रधान श्रीराम कदम, तुमच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये ड मधून पुरुष. जय महाराष्ट्र. मी प्रशांत ईश्वर वाघ, संचालक गवारीच्या हवाले. आता या प्रभागात असं झालं की प्रस्थापित जे नगरसेवक आहे 30-30 वर्षापासून, ते आता एका चहावाल्याला दिले. ते असे कारस्थान करून आले की चहावाल्याला एका पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या चहावाल्याला भिवू लागले, कारण की त्यांचा विकासाचा इकडे फोकसच नाही. ते राहते प्रभाग सोडून N1 N2 च्या बंगल्यामध्ये, आम्ही राहतो इथं. स्थानिक उमेदवाराला माहिती इथं काय प्रॉब्लेम आहे, त्यांना नाही कळू शकू लागली इथं प्रॉब्लेम काय. त्याच्यामुळे मी इथल्या युवकांना, नागरिकांना एक आवाहन करीन की यावेळेस धनुष्यबाणाला तुम्ही मतदान द्या आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हा चौघांना महानगरपालिकेमध्ये पाठवा. तुमच्या प्रत्येक समस्यावर आम्ही सॉल्व्ह करू. आणि तुम्हाला एवढं मी आश्वासन देतो की काही प्रॉब्लेम झाला तरी आम्ही इथंच राहू. आम्ही राहायला इथंच आहे, स्थानिक नगरसेवक म्हणूनच आम्ही इथं लढणार आहे. एवढीच तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती. तुम्ही सांगत होते चहावाला पासून ते सत्ता पक्ष भिवू लागले, नेमकं काय कारण आहे तुमचं तुमच्याने भिवू लागले ते? आता ते आतमधून जे ऐकायला येतंय की बरंच चालू आहे काही गोष्टी. प्रस्थापित लोक 30-30 वर्षापासूनचे नगरसेवक, तुमची चहा कोणती, तुमची गावारे पट्टीची कोणती आता? त्यांच्या वेगळ्याच्या आहे, त्यांच्या पाण्यात मिस करायचे चहा आहे, थंड्याच्या आहे, आपली गरम चहा आहे. याच माध्यमातून मतदारांना आवाहन करणार आपण युवक आहे. आणि मी युवक म्हणून आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रथम प्राधान्य देणार. इथं जे नशाखोर मुलं आहे त्यांच्यासाठी आम्ही बंदोबस्त लावणार आहे, कारण आम्ही एक युवा म्हणून आहे. आमच्या माता भगिनी रात्री 12-1 वाजता पण फिरल्या तर त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही उभा राहू. रात्री सत्ता पक्ष तुमच्या समोर आहे आता सध्याला, आणि या 8 दिवसात तुम्ही राजकारण पाहिलं असेल, किती ढवळून निघालं शहराचं. तुम्ही कशी लढत देणार या सत्ता पक्षाच्या उमेदवारांना? आम्ही सत्ता पक्षाला विकासाच्या माध्यमातून लढत देऊ. त्यांनी इथे जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी कुठलीही बसायची व्यवस्था केलेली नाही. त्यांना नातवंडाला घेऊन कुठे गार्डन नाही, त्यांनी त्या गार्डनचं कचरा कुंडी करून टाकलेली आहे. आणि कुठे पार्किंगची व्यवस्था नाही. तिथं भाजी मार्केट जे आहे ते रस्त्यावर भरतं. या गाड्या येणाऱ्यांना त्यांचा खूप त्रास आहे. भाजी मार्केटची आम्ही व्यवस्था करून देऊ आणि एक गार्डन पण करून देऊ आम्ही. बाकी पाण्याची जी समस्या आहे, जे 9-9 दिवस पाणी येतं ते आम्ही 1 दिवसाला पाणी करू. सत्ता पक्षाचे लोक सकाळी 8 वाजेपासून विकास कामासाठी धावतात, अशी तुमची काही तुमच्या मनात असं काही आहे का? पक्षाचं जे राजकारण चालू आहे सध्याला, की नाही. 8 वाजता विकास कामं करतात, 5 वाजता उठून विकास कामासाठी धावतात? नाही, ते विकास कामासाठी नाही, ते 20% साठी धावतात. ते रोडाच्या माध्यमातून 20% साठी धावतात. विकास कामासाठी काही धावत नाही. तुम्ही जर पाठीमागे एरिया बघितला असेल, सगळे रोड खोडून टाकले, लोकांच्या घरात पाणी सोडलं त्यांनी. जागोजागी रोड खाली आहे, घरावरती आहे आणि रोड खाली करून टाकले त्यांनी, लोकांच्या घरात पाणी जातात. चिकलठाण्यापासून बुकुजवाडी पर्यंत जे घर उद्ध्वस्त झालेले आहे, ते बेघर झालेले लोकांना त्यांच्यासाठी काय तुम्ही लढाई लढणार आहे का? त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेत लढाई लढणार आहे. त्याच्यासाठीच आम्हाला महानगरपालिकेत जायचंय. आपलं नाव? सतीश पवार. चालू हो गए क्या? विचारांवर तुमची प्रभागामध्ये प्रचार रॅली चालू होती, त्याच दरम्यान नागरिकांचं म्हणणं आहे की बाबा आजच लाईट बंद आहे. कसं बघता तुम्ही याकडे? या आजपर्यंतच्या प्रस्तावाने जनतेला पण अंधारात ठेवलं. आणि आज आमच्या रॅलीचा धसका पाहून त्यांनी आम्हाला सुद्धा प्रतिसाद न मिळावा जनतेचा, म्हणून त्यांनी स्टेट लाईट बंद केली. ते आमचा स्टेट आरोप आहे. तुम्ही नगरसेवक सत्ताधारीमध्ये असल्यावर तुमच्यावर असं पसंत का? आम्ही सत्ताधारीमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, पण इथं बरोबर सर, बोला. इथं पहिले लोकसभेला जालन्याचे खासदार होते, आता काँग्रेसचे इथं, पण इथं आमदार फुलवणी मतदारसंघाचे आहेत, ते सत्तेमध्ये आहेत ते, पण इथं शिवसेनेला उभारी न मिळावा म्हणून ते आमदार करून
स्ट्रीट लाईट बंद केली, असा आमचा थेट आरोप आहे. तुम्ही आता सध्या नगरसेवक म्हणून काही ते जनसेवक आहात, त्यांनी ताबडतोबच फोन लावला, कुणाला फोन लावला होता? मी जेव्हा मनपाचा स्ट्रीट लाईटचं कॉन्ट्रॅक्टर आहे सोनू म्हणून, आमचा खास मित्र आहे तो, म्हणून त्याला फोन केला होता काय सांगण्यात आलं त्याच्याकडून, तुम्हाला काय उत्तर देतो? की पाठवतो म्हणे मुलाला लगेच आणि लाईट चालू करायला होतो, थोडा प्रॉब्लेम आहे म्हणे. आज जे काम केलं, इथून पुढे तुम्ही असेच काम करणार नागरिकांचे? हा 100% इथून मागेही करीत आलो, याच्या पुढेही करणार ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट. Right now and press the bell icon. Never miss an update.